राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने अंबरनाथमध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकात हा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दहीहंडी आहे। या ठिकाणी पुरुष गोविंदा पदकांसाठी 51,111 तर महिला गोविंदा पदकांसाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे। दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। माजी नगरसेवक सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, ओबीसी सेलचे विनोद शेलार यांच्यासह मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ या पक्षाच्या वतीने प्रत्येक वर्षी दहीहंडी उत्सव हुतात्मा चौक अंबरनाथ या ठिकाणी आयोजित केला जातो। हे दहीहंडी पडत असताना या ठिकाणी दिवसभर महिलांचे करमणुकीचे कार्यक्रम असतात, भजन असतात। त्याचप्रमाणे एक ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आहे महाराष्ट्राची शान म्हणून। आणि हे सगळं करत असताना दहीहंडी पथक या ठिकाणी सलामी द्यायला जेव्हा येतात त्यावेळेला आम्ही एकदम सतर्क आणि राहतो। इथं बाजूला जी एक ॲम्ब्युलन्स उभी असतं, जेणेकरून कुठलीही घटना घडली तर आपल्याला त्या दहीहंडी पथकाच्या माणसाला किंवा जी पोरं असतील त्यांना तुरंत आपल्याला कुठेतरी दवाखान्यात न्यायची सुविधा म्हणून ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी आम्ही उभी करून ठेवत असतो। आणि या ठिकाणी जवळजवळ 150 पथक सलामी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात। महिलांचे कार्यक्रम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आम्ही साजरे करत असतो। महिलांची अंडी आहे, माणसांमध्ये दहीहंडी खरं म्हणजे 51,111 रुपयाची आहे आणि महिलांसाठी खास 11,111 रुपयाची दहीहंडी या ठिकाणी आयोजित करतो आम्ही।